मम्मीने आयतं खायला घेऊन आले घरामध्ये. माझा नवरा सुद्धा बोलतो मला जेवण नाही येत बनवता. पण चपात्या कोण माझा काका करतो का बघ ना. अरे स्कूलला जायचं, उठ पटकन उठ रे. तर गाईज खूप दिवस झाले इथं, सॉरी ब्लर होते. तर गाईज खूप दिवस झाले मी ब्लॉग रेडी नव्हता केला, तर आज फायनली रेडी करतोय. आणि बघू आजचा ब्लॉग कसा होता काय नाही, बट क्वालिटी तर एकदम बोम येते. आणि गाईज ही आहे 50mm लेन्स कॅननची. मला हीच लेन्स पाहिजे होती, तर घेतली मी CSTवरून घेतली. गाईज ही 10,000ची घेतली लेन्स. आणि बघू कसं पुढचं कसं होतं काय नाही. ओके, हे इकडे बसली ही मॅडम, तोंड दाखव ना तुझा. ही इकडे बसली आहे. ही मागच्या 3 महिन्यापासून ही होती इंग्लंडमध्ये आणि आज आली फायनली मालेगावमध्ये. तर बघू आजचा. तर गाईज हा आहे आमचा रुद्र, स्कूलला जातो. गाईज हे आमच्या घरातले कुकर, हे करते बाजरीच्या भाकरी. हा कुकरच बोलतोय. आणि तुम्हाला मी दाखवतो आमच्या घरात आज काय बनलेलं आहे. असं या बाजरीच्या भाकरी आणि इकडे अंडे केले आणि इकडे अंड्याची भाजी केली. माझ्या दीदीने केली. पाय ना, तरी पाय ना. दाखव ना. वाव मस्त केली. आणि इकडे बनत आहेत खूप साऱ्या बाजरीच्या भाकरी. आणि ही आम्ही हिला कामाला लावलंय. आमच्या घरात हिला कामाला लावलंय आम्ही. आणि हे सगळं आमचं आजचं जेवण. चालते पटकन दे मला जेवायला ते. ए रुद्र इकडे ना. आता मी प्लेट घेऊन ए इकडे ना रे. सांग अंडे खायला रडत होता मला. कोण? दादा. त्याच्यामध्ये बोलणार. ए ना इकडे ना. मला नाही अंडे खायला. तू भाकर खाशील की रात्रीची पोळी खाशील की भात खाशील? पोळी दे ना, पोळी गरम. भाकर दे, भाकर झाली ना. हा भाकर दे. बघू शकता याच्यामध्ये अंडा करी आहे, राईस आहे थोडासा आणि भाकरी आहे. हे सगळ्याच्या सगळ्यात दीदीने बनवलंय. आणि मी आणि दीक्षा आम्ही दोघं जण फक्त दीदीकडे असं पाहून राहतो. फक्त आमची दीदी एकटी सगळं जेवण करते. ही बाई आमची बारकी सून आहे. ही पण बसून राहते, मी पण बसून राहते. आणि आमची इकडे दीदी आहे. बा दीदी आमची फक्त कामं करते. हे बा भाकरी टाकते. हा मस्तीखोर. मम्मी आमच्या आज घरात नाहीये. आम्ही दोघं पण बसून राहिलोय. माझी दीदी एकटी कामं करतीये. एकटी कामं करते तर काय, त्यांना स्वयंपाकाची येत नाही. मम्मीने आयतं खायला घेऊन आले घरामध्ये. बसून राहता. आई शपथ मला येत नाही का? नाही. नाही अक्षरशः खोटं बोलताय. मला सगळं येतं जेवण बनवता. दोघे आराम करतात. A few moments later. ही दीक्षाने भाजी बनवली. किती दिवसांनी आज पहिल्यांदा भाजी बनवली. या आमच्या वहिनीच्या पोळ्या, त्या पण माझ्याकडून शिकल्या. आमची वहिनी चपाती करते. ही बघा, हे बघा कसं लागतंय. मी शिकवलंय पोळ्या करायचं. हो माझ्या दीदीकडूनच शिकली मी एवढ्या मोठ्या मोठ्या पोळ्या करायच्या. काय माझी जर चपाती फुगली नसती तर समजलं असतं की मी स्वयंपाक बनवते. माझी चपाती माझ्यासारखी फुगते. पाहून घ्या. हे बाई आमची दीदी आहे. दीदी सांगतात की चपाती येत नाही मला बनवता, जेवणच नाही करत. माझा नवरा सुद्धा बोलतो मला जेवण नाही येत बनवता. पण चपात्या कोण माझा काका करतो का? सकाळी तुमचाच नवरा बोललाय कामवाले बाई म्हणून 2-2 कामवाल्या बाया लावल्या मी आता. बघा इकडे बघ ना, बघा इकडे बघ ना. तिला
सकाळी आमचा बेत अंडा करी होता. आता आमचे कुक रेडी झाले आहेत. काय बनवू राहिले दीदी? बिर्याणी. परत एकदा बोला. बिर्याणीसाठी टॅमॅटो, कांदा. हा इकडे कांदा दीदी परतताय. काहीतरी खडा मसाला टाकलाय, तेजपत्ता आहे, तेल आहे, दालचिनी आहे, छोटी मोठी इलायची आहे. इकडे टॅमॅटो, खोबरा भाजून ठेवले, कापून ठेवलेलं आहे. आणि आमची मम्मी आहे. मम्मी काय करताय? मम्मी इकडे ना, हा मम्मीचा मसाला आहे. त्या स्पेशल मसाल्यामध्ये काय काय टाकतात ते नंतर आपण मम्मीकडून रेसिपी विचारून घेऊया काय काय टाकतात. इकडे याच्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे मम्मीनी, लसूण घेतले, अद्रक घेतलंय, खोबरे आहे त्याच्यामध्ये. आणि आता मम्मी चालू करत आहे ठाक 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 ठाक. घरातल्या सगळ्यांना एकदा पोरांना पण असे ठाक ठाक करून टाकणार आहे. चिकन, परत चिकनची भाजी पण बनवायला दीदीने वेगळं काढलेलं आहे. त्याच्यासाठी आता मी कटिंग करणार आहे कांदा, टॅमॅटो, कांदा. आता माझी तयारी आहे कटिंगची. दीदीने इकडे चिकनमध्ये, सॉरी बिर्याणीचं चिकन शिजवायला घेतलंय. माझी दीदी सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत राहते. अजून रात्री आम्ही इडलीचं पण करणार आहे. उद्या आम्ही इडलीची रेसिपी पण टाकणार आहे. The next day. हे गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता जस्ट उठलोय मी, तर रेडी होतोय आणि रुद्रला स्कूलमध्ये पण घेऊन जायचंय. रात्री खूप टाइम झाला झोपायला. हे उठ रे. हे उठ रे रुद्रा, उठ रे. उठ ना, स्कूलला नाही जायचं का? हा, उठ लवकर. मामा व्हिडिओ बनवतोय. हा, अरे स्कूलला जायचं, उठ पटकन. उठ रे. ए चुनू गेला, उठ तू. चुनू केव्हाचा नाही गेला, उठ. रडला तर तो एकटा बसत. तुमचा मित्र असा रडतो. काल तुम्हाला बोलला हसत हसत की मी येणार आहे शाळेत आणि आज नाही येत. पावडरला तू रडला का पायस? अरे भो दादा, तू तो एक तू चैन लावतो. चैन लाव ना तू. चैन लावतो ना. ऋतुजा बंद केलं. ऋतुजा हा पाय सांगतोय काय की मला झोपायचंय म्हणून. तू झोपती का ग? तू नाही झोपत ना. अरे बापरे, ऋतुजाचं नाही याचं तर मॅच. ती बी अशीच फुल पॅन्ट घालून येते आणि ती बी असंच राखाडी कलरचं घालून येते ना. वरतीपर्यंत फुल चैन लावणार. हा, मामी बसणार आहे. रे सुशूला आली आहे का? सुशूला आली का? सुशूला आली का? हा मी बसल. चल मी बसल. काल बसलेली ना मी. दादा दादा आपण पेपर लिहू आणि लगेच येऊ. मम्मी आम्ही लगेच येतो. तुम्ही बी आंघोळ करून राहा. आपण कॉलेज शॉपला जाऊ. हा मी बसल. चल आवाज बंद कर तरच बसल. आवाज बंद. आवाज बंद कर. बाय बाय करा रे मला. A few moments later. आणि हा गाईज आता रुद्र स्कूल मध्ये गेलाय. तर त्याला हळूहळू सवय लागत चालली ऑटोमॅटिक. आणि जाईल तो स्कूलमध्ये. बट सकाळी त्रास देतो, सगळ्यांना त्रास देतो, रडतो वगैरे.
आणि खूप शहाणा आहे तो, बट स्कूलमध्ये जाऊन तो रिलॅक्स होतो, शांत होतो, घरीच त्रास देतो तो. आणि आजचा हा ब्लॉग मी काही जास्त काय बोललो नाही. हा ब्लॉग जास्त यांनीच एन्जॉय केलाय, मजा मस्ती यांनीच केली आहे. हा ब्लॉग तर मला असं वाटत नाही हा ब्लॉग माझा राहणार आहे असं. आय मीन मी बोलणार आहे आज, यांचाच ब्लॉग आहे. आणि गाईचा बाहेर आवाज येतोय, ती आय थिंक आली वाटतं, तिला विचारतो मी काय झालं काय नाही. आणि तुम्ही बघा काय बोललात, काय बोलली मॅडम, काय बोलली? काय नाही, बसलाय तो, पेपर लिहिला त्यांनी. आणि रडत होता का? नाही, थोडासा नॉर्मल. त्याला जाताना बोलली तू रडला तुम्ही बसणार नाही, आणि मग त्याला सांगून आली, म्हटलं मी ऑफिस मध्ये जाते असं. त्याला तिकडे जाऊ दे, बसू दे. ते बाकीचे पोर होते का त्याजवळ? हा होते ना, ऋतुजा रडत होती. ओके, तर गाईची जे शाली आहे त्याला हिला विचारलं मी काय झालं काय नाही, तू बसलाय, काय प्रॉब्लेम नाहीये. आणि हा गाईस मी थोड्या जामू करून घेतो. आजचे कोणते काम आहेत ते पण. तुझा आता मी नाही जात होय, परत तूच जाय. गाईजना सकाळी मी बोललो की याला सोडवलं, मी जाणार बट नाही गेलो मी. आणि बघू, मी थोडा दांगू करून घेतो आणि त्याला घ्यायला मीच जातो. ओके, ब्लॉगचं तुम्ही एन्जॉय घ्या. आणि हा गाईज मी ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब प्लीज नक्की करा. ओके, बाय, टेक केअर, लव्ह यू.